उद्या मेहंदी आहे माझी। एका नवरीसाठी हा किती आनंदाचा क्षण असतो। मी पण किती स्वप्न बघितली होती। मी आणि शुभू श्रावणी, आय लव्ह यू। श्रावणी, अजून झोपली नाहीस? नाही, ते झोप लागत नव्हती मला काकू। मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की कुठेच मन लागत नाही, आणि मन शांत नसेल तर झोपही येत नाही। काकू अगं, असं काय बोलतेस तू? असं काही नाही हा। खूप खुश आहे मी। उद्या मेहंदी आहे ना, ते एक्साइटमेंटने झोप लागत नाही, बाकी काही नाही। श्रावणी, माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस। मला माहिती आहे तू खुश नाहीयेस। अगं, हातावर मेहंदी लागणं म्हणजे किती आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे, पण तुझा नाईलाज आहे हे काकू बस, का काढलास तू हा विषय? बघ, एकतर ना असं काही नाहीये आणि मला लागेल आता झोप, मी झोपते, तूही जा। उद्या लवकर उठायचंय ना, जा झोप तू। गुड नाईट, गुड नाईट, बाय। अरे नंदा का, ये नंदा का, ये अगदी वेळेवर आलीस तू। ये 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 ये। नंदा का, तू नव्हतीस ना तर काही सुचत नव्हतं मला। पर मला सांग, मॅडी कसा आहे? मॅडी बरा आहे, पण त्याला थोडं काम आहे रे, त्यामुळे लग्नाला नाही येऊ शकत तो। नाही, काही हरकत नाही, तू आलीस ना बस। अरे वा, आलीस तू? नाही म्हणजे सगळीकडे अगदी वेळेवर पोचतेस हा? श्रावणी, ये 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 ये, लग्नाच्या मनापासून शुभेच्छा। रुद्रसारखा नवरा मिळतोय तुला, भाग्य आहे। रुद्र, तुलाही मनापासून लग्नाच्या शुभेच्छा। थँक्यू सो मच। आता मेहंदीचा कार्यक्रम दणक्यात व्हायला पाहिजे हा। व्हायला पाहिजे म्हणजे काय, होणारच। पृथ्वी जरा चल। श्रावणी, चल ना, माझं जरा काम आहे। श्रावणी, एक मिनिट। बिचारी, शुभूवरचं तुझं प्रेम संपलं ना? तू खूप प्रयत्न केलेस, पण काही करता आलं नाही ना। मी नेहमी म्हणते की नाही, बाकी जे व्हायचं ते होणारच, आणि तसंच झालं। आत्या, कसं आहे ना, खरं प्रेम कधीच संपत नाही, तू लक्षात ठेव। आणि मी ना आता खूप खुश आहे, मला माझ्या बाबांचं प्रेम मिळालं। बघ, तुला ह्यात जर आनंद मानता आला तर बघ, आणि नाहीच जमलं तर तू लग्न एन्जॉय कर ना, कारण आता तुझ्या टोमण्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। श्रावणी, जास्त उडू नकोस। तुझ्या बापाचं प्रेम मी हिरावून घेऊ शकते, तुला चांगलं माहितीये, आणि तुला हेही माहिती की मी काय काय करू शकते। आत्या, तू श्रावणी, काहीच बोलू नकोस, चल तू। श्रावणीने अशी काय जादू केली मला कळत नाहीये। काहीही करून मला तिच्या आणि विश्वंभरच्या नात्यात द्वेष निर्माण करायलाच लागणार। काहीतरी करावं लागेल मला। हो मॅडम, बरं झालं तुम्ही आलासा। तुम्ही तिकडे दिल्लीला होतात, पण इथं समज होत्याचं नव्हतं घडलंय। शुभू आणि श्रावणीच्या बाबतीत जे झालं ते चांगलंच आहे, पण श्रावणी आणि विश्वंभरच्यात जे नातं फुलतंय ना, ते आपल्यासाठी धोकादायक आहे। त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल। तुमच्याकडे असेल की काय तर तोडगा?
अगं मला आत्ता काही सुचत नाही, आत्ताच कळलं ना मला हे. बरोबर आहे. पण मॅडम रिलॅक्स व्हा जरा, रिलॅक्स व्हा. आपल्याकडे आपला प्लॅन डी आहे की समजा आपल्या प्लॅन नुसारच व्हायला लागलंय. काय प्लॅन नुसार होत आहे? हा, श्रावणी आणि विश्वंभरचं असं जवळ येणं आपल्या प्लॅन मध्ये होतं का? नाही नव्हतं तसं, पण माझ्याकडे आनंदाची बातमी आहे की. काय? शुभूची बहीण सानिका हा? ती माझ्या भावापासून प्रेग्नेंट आहे. काय? शुभूला माहितीये का हे? नाही शुभूला माहित नाही, पण त्याच्या आईला माहित पडले. आणि शुभूच्या आईला मी असं चिमटीत धरलंय का नाही, तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. तिला माझं आणि शुभूचं लगीन लावून द्यावंच लागेल. मग त्याची मी अशी बरबादी करण का नाही. माझ्या संगत जे जे वागलंय त्या समद्याचा हिशोब चुकता करणार नाही, सोडणार नाही त्याला. दादा दादा थांबा, तुमचं सुपरवायझर कुठे आहे? अरे दादा थांबा थांबा, तुमचं सुपरवायझर कुठे आहे? कुठे आहे? मी काय बोलालोय ते ऐकू येईना झालंय काय तुम्हासनी? ओ ओ दादा इथे या, इथे या, इथे या. त्यासनी बोलवा, ते इथे या. ओ दादा इथे या, समद्यांनी काम करणाऱ्यांनी. तुमचं सुपरवायझर कुठे आहे? बोला की, ऐकू येईना झालंय काय? अरे काय मौन व्रत आहे काय? सांगा की कुठे आहे सुपरवायझर तुमचा? हे काय आमचे सुपरवायझर आलेत, बादल. कोल्हापुरात सरदारजी सुपरवायझर. काल तर दुसरंच कोणतरी होतं ना सुपरवायझर. काल तुम्ही कुठं गायब होता सा? काल ते मॅडम दुसऱ्या कामासाठी बाहेर गेले होते. एक मिनिट. मला तुमच्या समद्या कामगारांची लिस्ट बघायची. द्या.